मंडळी राम राम, तुमचा भाऊ नाशिकच्या शेतकरी. मंडळी नाशिकच्या शेतकऱ्यांनी उठवलं काय काही नाही मंडळी, आपल्याला मनगंगा आणि निर्मिती. तर मंडळी आपल्याला निर्मितीला बियाण्याला आता झाली कमीत कमी 11 दिवस. मनगंगा दोन्ही बियाणे एकदम भारी प्रमाणात आणि एकदम क्वालिटीमध्ये उतरलेली मंडळी. विषय कसा आहे, तर आता पहिली फवारणी काढायची काय, तर मंडळी पहिली फवारणी आपल्याला काढायची रोडोमिल, ॲक्ट्रा आणि रॅपिग्रो. तर मंडळी याचं कारण म्हणजे आपल्याला जे आता थोडं उन्हाचा प्रभाव वाढून गेलेला आहे, सकाळी थंडी पडते, दड पडते आणि तसंच आपल्याला स्टिकर बी घ्यायचे मंडळी. उन्हाचा प्रभाव वाढल्यामुळे बुरशीचं प्रमाण वाढते, जमिनी बऱ्याच ओल्या होतात. यावर्षी पाऊस झाला काही वेळेस लवकर पण झाला, नंतर परत पाऊस झाला, जमिनी ओल्या असल्यामुळे आपल्याला आता रोडोमिलची म्हणजे मर धावणार नाही आणि तसंच ॲक्ट्रा म्हणजे कीटकनाशकचं काम करणार आहे आणि सीबीडचं तर तुम्हाला माहितीच आहे मंडळी, काळोखी आणण्यासाठी ते काम करणार आहे. आणि मंडळी कसा मुद्दा आहे, ते पहिली फवारणी रोडोमिलची काढायची कारण म्हणजे मर धावत असल्यामुळे कसं आहे, उळे आता 11 दिवसांचे, तर पहिली फवारणी काढताना आपल्याला थोडा साधा आणि हलका जात काढावा लागणार आहे. मग मंडळी